नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती सर्व पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बघितलेलं आहे सफरचंदाविषयी संपूर्ण माहिती बघितली प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि आज बघणार आपण फळ म्हणजे हे सफरचंदाचं एकदम जबर लागते खायला. आणि मी तुम्हाला एक त्याच्यात समजा आता आम्ही लावलेले आहे सफरचंद, आणि याच्याविषयी तुम्हाला एक माहिती येतो की मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे फळ फाटलेले आहेत. हे बघा, हे बघा, धक्का लावल्यावरच निघत आहेत. हे बघू शकता. हे बघा, हे फळ फटायला लागलेले आहेत आणि याच्यात कमतरता आहे कॅल्शियम आणि आपली बोरांची, म्हणून हे फळ फाटतात. आणि मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवतो. हे बघा, हे बघा, याच्या ठिकाणी लाल कलर पकडलेला आहे, तर याला पण खाल्लेला आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी. हे बघा, या खाली पण बघू शकतो तुम्ही. आणि याच्या खाली बघा, हे बघा कशा प्रकारे लागलेले आहेत. हे बघा, आणि मित्रांनो, हे म्हणजे जबरदस्तपैकी लागलेले आहेत. याला आपण पाहू शकता मित्रांनो, म्हणजे 5-5 याचा हे आहे. आणि हे तोडणार आहे आम्ही मित्रांनो, म्हणजे कारण की हा बगीचा म्हणजे पावसाळी घेत नसतात मित्रांनो. तर आपल्या संत्र्यासारखा नाही आहे मित्रांनो, हा म्हणजे एक हिवाळ्यातच घेतल्या जाते. त्याच्यासाठी त्याला तोडावे लागते, कारण की हे काही कामाचे नाही. आणि हे जो शेंडा हा असते ना, त्याला जे फळ लागतात, हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे छोटे फळ लागेल आहे. हे बघा, त्या खाली पण बघा 2 फळ लागलेले आहेत त्या ठिकाणी. हे बघा, आणि शेंड्यावरती बघा, हे शेंड्यावरचे तर काही एवढं खास नाही मित्रांनो. आणि हे बघा, हे पण फाटलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. बघा, मी तोडून दाखवा, साईज बघा तुम्ही केवढं झालेली आहे. आणि हे फळ म्हणजे हे झालेलं आहे, खराब झालेलं आहे आता. हे म्हणजे या फळात म्हणजे काहीच हे राहिलेली नाही. आणि काही ठिकाणी म्हणजे फळं हे लाल झालेली आहे, तर ते पण फाटलेली लागलेली आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे जबरदस्त झालेली आहे क्वालिटी. हे बघू शकता. समजा उदाहरणार्थ इथंच समजा हे लाल फळ आहे, बघू शकतो मित्रांनो, हे लाल फळ आहे. आणि याच्या खाली पण हे एक लाल आहे, म्हणजे चव वेगळीच आहे खायला. म्हणजे आम्ही हे ठेवले कशासाठी, की अजून पावसाळ्यात म्हणजे याची साईज कशी होते कशी नाही होत त्यासाठी. आणि हे बघा, याच्या अवतीभोवती गवत पण झालेलं आहे, कारण की गवत हे निंदायला आता चांगलं राहिलं. 3 दिवस झाले पाऊस चालू आहे. आणि आता पण मी शेतामध्ये, आणि भयानक उष्ण तापमान झालेलं आहे आणि गरम मारत आहे मित्रांनो. हे बघू शकता फळं. आणि मी तुम्हाला दाखवतच आहे मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगत आहे. हे बघू शकता तुम्ही फळं. हे बघा, अशाप्रमाणे मित्रांनो, त्याची आडवी आपली कैची असते ना संत्रा काटायची, तशी आडवी मारायची आणि कट करून टाकायचा असं आहे. म्हणजे हा शेंडा आहे ना, हा शेंडा हा मित्रांनो तुम्हाला हा दिसत आहे हा. आणि याच्यातून काढलं तर म्हणजे याच्या आजूबाजूलेच आहे. समजा हे आता हे आहे, हे बघू शकतो तुम्ही फांदी आहे. प्रत्येक ठिकाणी या डी निघालेला आहे, म्हणजे या डीच्या ठिकाणी म्हणजे ते सफरचंद लागतात. आणि आता तर समजा पावसाळ्यामध्ये त्याला हे लागलेलं आहे. आता हे बघा मित्रांनो, तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. आता हा समजा हे आहे फांदी, आणि हा शेंडा असा उडवावा लागते मित्रांनो. हे बघा, असा हा तोडून टाकला न याला फळ लागते. आता हा शेंडा समजा हा समजा मित्रांनो, हा वाढीसाठी आहे समजा. आजूबाजू म्हणजे झाडं म्हणजे अवतीभोवती घेरा घेतलेला पाहिजे त्यासाठी. आणि हा शेंडा मारला तरच याला फळ लागतं आणि फुलं लागतात. आम्ही ते पण व्हिडिओ टाकलेले आहेत जुने, आपण जाऊन सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. माझाच चॅनल आहे, याच्यावरती जुने पण व्हिडिओ आहेत मित्रांनो. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे असे झाडं बनलेले आहेत की आमचे भारी. याच्यात मित्रांनो हे टाकलेलं आहे, आपलं 3 जात आहेत, गोल्डन रोजेरो, अन्ना आणि हर्मन 99. हर्मन 99 म्हणजे सर्वात बेस्ट क्वालिटी आहे मित्रांनो आम्हाला. म्हणजे आमच्या परीने झाले, सांगायच्या परीने झालं तर जबरदस्त. आता हे समजा तुम्हाला दाखवत आहे, हे हर्मन 99 आहे. आणि त्याच्या पाठीमागे तो आहे आमचा, तो त्याच्या पाठीमागे तो मळा तो आहे अन्नाचा. हे पाहू शकता तुम्ही कसे आहेत आपले हर्मन 99ची. आणि क्वालिटी म्हणजे हर्मन 99चीच मित्रांनो. आणि काही खाडे याच्यात पण आहेत, मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये पडलेले आहेत 10 खाडे, आणि अन्नामध्ये पडलेले आपल्या 30 खाडे, असे धरून 40 हे खाडे आहेत मित्रांनो. तर अन्नाच्यामध्ये खायला पण सफरचंद असे वेगळे आहेत, आणि याचे हे फळ वेगळे आहेत हर्मन 99चे. आणि काही ठिकाणी हे लाल झालेले होते. हे बघा, अटी तुटून पडलेले आहे. हे बघा, मला दाखवत आहे बघा खाली. हे बघा, म्हणजे काही ठिकाणी या शेतामध्ये जे आलेले आहेत मित्रांनो शेती हिंडायला, कारण की त्यांनी खाऊन बघितलेलं, त्याला काही जणांना आंबट लागले आहे. आणि हे आंबट लागतं मित्रांनो, त्यासाठीच हे फळ हे यांनी तोडून टाकलेले काही जणांनी. तर अशाच माहितीसाठी सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.